छावा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला आणि ऐतिहासिक चित्रपटामध्ये 300 करोड जगभरात प्रसिद्ध कमावणारा जगातला पहिला चित्रपट झाला. त्यामध्ये कोणकोणते कलाकार होते? विकी कौशलने छत्रपती संभाजीराजांची भूमिका केली, रश्मिका मांदाने येशूबाईंची भूमिका केली, अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका केली, दिव्या दत्तने ॲक्ट्रेसची भूमिका केली, प्रदीप नामसिंग रावतने येसाजी कंगची भूमिका केली, संतोष जेवकर या मराठी चित्रपटातल्या हिरोने रायाजी मलंग यांची भूमिका केली, नील भूपलम यांनी मुघल राजाची भूमिका केली, विनीत कुमार सिंग यांनी कवी कळसची भूमिका केली, आलोकनाथनी सोमाजीची भूमिका केली, किरण करमरकर यांनी अनाजी दत्तोची भूमिका केली, संजीव जयस्वाल यांनी जल्लादची भूमिका केली, तर रोहित पाठकने काकट खानची भूमिका केली. आणि खऱ्या अर्थाने या सर्व भूमिका मात्र केल्या आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केली. आणि खऱ्या अर्थाने 4 वर्षांची मेहनतीने करून हा चित्रपट मात्र सर्वांच्या यांच्या मेहनतीतून उभा राहिला. चित्रपटाचं चित्रीकरण संपूर्ण भारतभर करण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांची छावा ही कादंबरी शिवाजी सावंत लिखित ह्या कादंबरीवरती मात्र त्यांनी संपूर्ण चित्रीकरण केलं. काही थोडासा ऐतिहासिक आढावा घेतला, परंतु त्यामध्ये जे शिर्के दाखवले का गणोजी शिर्केंनी मार्ग दाखवला आणि मग मात्र शिर्के घराणं पुन्हा मात्र आंदोलनाच्या तयारीमध्ये का गणोजी शिर्केंनी त्यांना जर मार्ग दाखवला मुकरब खानाला तर त्याची कागदपत्र दाखवा आणि पुन्हा नव्याने वाद मात्र निर्माण झाला. शेवटी काही असलं, कादंबऱ्या काही काल्पनिक तत्वावरती असतात, काही ज्या कादंबऱ्या किंवा सभासद बकर असन किंवा अन्य बकरी असतील. संभाजीराजांनी आता अनाजी दत्त हे ब्राह्मणच होते, पुन्हा मल्हारराव चिटणीस यांच्या बकरी जर बघितल्या तर खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांना हत्तीच्या पायी दिलं, काहींना खऱ्या अर्थाने संभाजीराजांनी एमसदनी धाडलं कारण ते कट कारस्थानामध्ये सामील होते. आणि त्यानंतर मात्र ज्या बकरी लिहिल्या गेल्या त्या संभाजीराजांच्या विरोधात लिहिल्या गेल्या. मग त्यामध्ये त्यांचे गणोजी शिर्के सख्खे मेवणे होते, त्यामध्ये त्यांना देखील गवलं गेलं असेल. काही असो, शेवटी इतिहास होता. काही कागदपत्रांच्या आधारे मात्र लिहिला जातो, परंतु ही मोहीम मात्र एक जबरदस्त मोहीम मात्र संपूर्ण देशभर संपूर्ण जगभर मात्र खऱ्या अर्थाने नावाजली. आपला मराठ्यांचा इतिहास 7 समुद्रापार जातोय, ही खरंच आनंदाची बाब आहे. शेवटी काही केलं तरी परंतु सर्वच काही खऱ्या बाबी मात्र समोर काही येतात, काही नाही येते. शेवटी हा इतिहास आहे. परंतु छावाने मात्र मुसंडी मारली आणि सर्वात मोठा मराठी चित्रपट मात्र मराठीचा एक आपला छत्रपती संभाजी महाराज आणि ऐतिहासिक पार्श्वभूमिका असणारा हा चित्रपट संपूर्ण रेकॉर्डवर कामगिरी करतोय, ही एक आनंदाची बाब.